नमस्कार. आपण सर्व माझे आत्मीय वरिष्ठ असलेले सगळे आमचे सल्लागार आणि माननीय असलेले सगळे आमचे डायरेक्टर्स, सगळ्यांना माझा नमस्कार. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी प्रत्यक्ष भेटू शकत नाही आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. खरं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना भेटलं, तुमचं दर्शन घेतलं की माझा उत्साह, उमेद, ऊर्जा वाढत असते. पण ठीक आहे, परिस्थितीनुसार वागावं लागतं. वाढ, विस्तार आणि विकास ही 3 जिवंतपणाची लक्षणं आहेत. वसुंधरा संजीवनी मंडळाच्या आपण सर्वांनी, अगदी ग्रामीण कार्यकर्त्यांसकट सगळ्यांनी आपली बुद्धिमत्ता, आपलं कर्तृत्व, आपला वेळ, आपलं डिव्होशन हे सगळं दिल्यामुळेच वसुंधराला असाधारण यश गेल्या 9 वर्षामध्ये मिळालं. सरकारदारांनी आपलं कौतुक केलं आहे, लोकप्रतिनिधींनी आपलं कौतुक केलं आहे, वृत्तपत्रांनी आपलं कौतुक केलं आहे, अनेक संस्थांनी आपली पाठ थोपटली आहे. या सगळ्याचं श्रेय तुम्हा सर्वांचं आहे, याचा उल्लेख मी अनेकदा करत असतो. तथापि वाढ या मुद्द्यावरती आपण फार चांगलं काम करतो. प्रगतीमध्ये गती येते. गेल्या वर्षी आपण 35% ग्रोथ रेट दाखवला, जो मॅनेजमेंटच्या दृष्टीने एक अभूतपूर्व ग्रोथ रेट आहे. आणि मला आत्ता जे दिसत आहे ते असं दिसत आहे की पुढच्या वर्षी आपण 50% ग्रोथ रेट दाखवू शकू. कदाचित त्याच्याही पुढे आपण जाण्याची शक्यता आहे. पण या वाढीबरोबर विस्तार आणि विकास या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे वसुंधरासारख्या संस्थेला शोभा देणारं नाही. आणि म्हणूनच या वाढ, विस्तार याच्याबरोबर विकासाचा विचार आपल्याला करावा लागेल, ज्याच्यावरती मी गेले काही महिने भरपूर विचार चिंतन करतोय, अनेक लोकांच्या भेटी घेतोय आणि त्याच्याकरता सगळ्या गोष्टींची तयारी करतोय. आपल्या सगळ्यांनी आपली घटना वाचली असेल आणि ज्याला विजन म्हणतात, मिशन म्हणतात, गोल्स म्हणतात, ऑब्जेक्टिव्स म्हणतात, व्हॅल्यूज म्हणतात, या सगळ्या अंगाने आपण फार चांगलं काम केलेलं आहे. पण भविष्यामध्ये आपण स्वतःला लिमिट का करून घ्यायचं हे मला काही कळलेलं नाही. लिमिट इज समथिंग विच इज सेल्फ इम्पोज. आपणच ठरवलेलं असतं ही माझी लिमिट आहे. व्यक्ती म्हणून आपण आपल्या जर काही लिमिट्स ठरवल्या असतील तर त्याच्याबद्दल मला किंचितही आक्षेप नाही, त्या असतातच. तथापि वाढ, विस्तार आणि विकासामध्ये संस्थेच्या लिमिट्स हे माझ्या डोक्यात बसणारी गोष्ट नाही. तुम्ही विचार करून पहा, तुम्हालाही पटेल. संस्थेचा विस्तार आणि विकास ही व्हायलाच पाहिजे, होऊ शकते, ती क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण स्वतःला लिमिट करून न घेणं, संस्थेला लिमिट करून न घेणं ही त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपल्यापैकी काही जण वॉटर कन्झर्वेशन, वॉटर मॅनेजमेंटमध्ये काम करतायत. दोघांच्या नावाचा तर प्रामुख्याने उल्लेख करायला लागेल. केळकर, नामजोशी. जोग आता प्रकृतीमुळे करू शकत नाहीत, पण त्यांनी यापूर्वी आपल्याकडे भरपूर काम केलेलं आहे. मग कोणीतरी ज्याला आपण कपॅसिटी डेव्हलपमेंट, स्किल बिल्डिंग म्हणतो, त्याच्यामध्ये लक्ष घालतोय, त्याही बाबतीत आपण प्रगती करतो. ही फार चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तथापि आणखीन काही आपल्याला आयाम निर्माण करता येतील का? आणखीन आपल्याला काही मोठं भव्य दिव्य घडवून दाखवता येतील का? मी वेळा माणूस आहे, महत्वाकांक्षी माणूस आहे. पण माझी एकही महत्वाकांक्षा अतृप्त राहिली असं आयुष्यात आजपर्यंत तरी काही राहिलेलं नाही. आणि याचं कारण असं असतं की ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता लागतं ते सगळं. मग एक्सपर्ट ह्युमन रिसोर्सेस असतील, कार्यकर्ते निर्माण करणं असेल, किंवा
फायनान्शियल प्रोव्हिजन त्याची करणं असेल, या सगळ्या अंगाने जर का बॅलन्स विचार केला तर सगळ्या व्हॅल्यूज पाळून, सगळी मूल्य सांभाळून आपल्याला आपला विस्तार आणि विकास करता येऊ शकतो असं मला स्वतःला वाटतं. क्रमशः मी 4 मुद्दे मांडणार आहे. पहिला मुद्दा आहे तो किशोर विकास प्रकल्प आणि युवा विकास प्रकल्प. हे चाललेच पाहिजेत असा माझा आग्रह आहे. त्याच्याकरता 2 गोष्टी मी करतोय. एक म्हणजे सेवा सहयोग फाउंडेशननी ग्रामीण भागामध्ये शाळा कॉलेजमध्ये न करता गावागावांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प किशोरी विकासचे करावेत असं सुचवलंय. त्याच्याकरता लागणारं त्यांचं 8-9 वर्षाचं एक्सपर्टीज, त्यांचा पैसा, त्यांचं मार्गदर्शन सगळं काही ते द्यायला तयार आहेत. स्थानिक यंत्रणा तेवढी आपण उभे करायचे जी आपल्याकडे ऑलरेडी उभी राहिलेली आहे. ह्युमन रिसोर्स फॉरेस्ट म्हटलं तर याच्याबरोबर युवा विकास प्रकल्प सुरू होणं ही सुद्धा काळाची गरज आहे, लोकांची मागणी आहे आणि त्याकरता तेही आपण करणार आहोत. फक्त धोरणात्मक निर्णय म्हणून मी असं ठरवलेलं आहे की संख्यात्मक वाढीकडे न जाता संख्या कमी करायची आणि क्वालिटेटिव्ह वाढीवरती सगळं लक्ष केंद्रित करायचं. मग त्याच्याकरता आवश्यक असलेली प्रशिक्षण वगैरे हे सगळं होईल. त्याच्या फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल म्हटलं तर आज साधारण 5.5-6 लाख रुपये आपल्याकडे शिल्लक आहेत. आत्ता आपल्याला 70 वर्ग चालवायला साधारणपणे 1.5 लाख रुपये महिना खर्च येतो. हे 70 वर्ग जर 35 वर्गावरती आणले तर खर्च निम्मा होईल सरळ सरळ. आणि म्हणून करता पुढच्या 4-5 महिन्याची फायनान्शियल आपली बेगमी झालेली आहे. ह्युमन रिसोर्सेसमध्ये खालच्या सगळ्या स्तरावरती महिला आपल्याबरोबर काम करायला तयार आहेत. काही तरुण मला येऊन भेटलेले आहेत. त्याचा एक प्रमुख म्हणून ज्यांनी काम करावं एका फार मोठ्या माणसाच्या रेकमेंडेशननी ते माझ्याकडे आलेले आहेत तरुण, ज्यांच्याजवळ ऑर्गनायझिंग कपॅसिटी आहे, ओरेटरी आहे, मोटिवेशनल कपॅसिटी आहे. तेही आपल्याला जॉईन होणार आहेत. ते मात्र पगारी असतील, ते व्हॉलंटरी वर्कर नसतील. आपल्या एक डायरेक्टर वैदेही, तिने ह्या सगळ्या विषयात अधिक लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. ती घालायला लागलेली आहे. ती अधिकाधिक वेळ द्यायला लागलेली आहे आणि ऑफिस एंडला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एंडला ती सगळी जबाबदारी घेईल अशा प्रकारचं माझं आणि तिचं बोलणं झालेलं आहे. त्याशिवाय वैशाली कांदळगावकर नावाचे माझे खूप जुने संबंध असलेल्या महिला आहेत. लहान नाही आहेत. 2 मुलींची लग्न झालेत. 3री मुलगी त्यांचे क्लासेस आता सगळी चालवते. सगळी पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. शी इज अ गुड स्पीकर, शी इज अ गुड ट्रेनर, शी इज अ गुड मोटिवेटर, शी इज अ गुड ऑर्गनायझर. आणि त्यांनी किशोरी विकास प्रकल्प आणि युवा विकास प्रकल्प याची संपूर्ण जबाबदारी घेण्याचं मान्य केलेलं आहे. त्या ती सगळी जबाबदारी घेणार आहेत. तेव्हा युवा विकास प्रकल्प आणि किशोरी विकास प्रकल्प ज्या मर्यादित संख्येत आपण करणार आहोत ते अधिकाधिक यशस्वी करण्याकरता लागणारी एक्सपर्ट मानपॉवर, कार्यकर्ते आणि फायनान्स याची ऑलरेडी व्यवस्था झालेली आहे. वसुंधरा संजीवनी मंडळाच्या निधीमधनं कोणताही निधी 1 रुपया सुद्धा इकडे वळवण्याची गरज नाही. आणखीन एका प्रकल्पाबद्दल फार महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे आणि तो असा आहे की शेवगा लागवड गावागावापर्यंत, पाड्यापाड्यापर्यंत, वस्तीवस्तीपर्यंत, झोपडीपर्यंत 10 ते 15 हजार शेवग्याची झाडं ही नेऊन पोचवावीत अशा प्रकारच्या एका संकल्पनेवरती मी गेले काही महिने काम करतोय. आत्तापर्यंत या 2 तालुक्यातल्या 4 कॉलेजनी त्यांचा सगळा युवा फोर्स, तरुण मुलं आणि मुली या कामाकरता वापरण्याबद्दल मान्यता दिलेली आहे. काही जण त्याच्याकरता MOU करायला सुद्धा तयार आहेत. त्याच्यामध्ये मॅनपॉवर जी म्हणतात, गाव पाड्यापर्यंतचे तरुण तरुणी आपल्या हाताशी लागणार आहेत. तर त्याच्या माध्यमातनं हे सगळे शेवगा लागवडीचा प्रकल्प आपण पूर्ण करणार आहोत. या शेवगा लागवडीची सगळी जबाबदारी ही माधव शिंदेनी जसं युवा विकास प्रकल्पात लक्ष घालायचं ठरवलं आहे तसं शेवगा लागवड ह्या विषयामध्ये सुद्धा माधव शिंदेनी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. म्हणजे डायरेक्टर बोर्डापैकी एक जण तिथे
काम करणार आहेत. मी स्वतः असेन. पण पुढच्या वर्षभरामध्ये 10,000 15,000 शेवग्याची झाडं जर गावागावा पाड्यापाड्यापर्यंत आपण लावली तर त्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. ह्या शेंगा 1-2 रुपयाला तिथे मिळतात, इथे 25-25 रुपयाला मिळतात. वैद्य आणखीन डॉक्टर लोक त्याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅनव्हासिंग करतायत. पुढच्या काळात त्याची डिमांड वाढत जाणार आहे. तर त्या शेंगा विकल्या जातील. आपल्यापैकी काही तरुणांना तो व्यवसाय म्हणून होईल, ज्याच्यातनं त्यांचं कुटुंब पण चालू शकेल. वाळलेल्या शेंगांकरता सुद्धा एक्सपोर्ट मार्केट आहे. त्याच्याबद्दल डॉक्टर पारेटकरांचं माझं बोलणं झालेलं आहे. आणि ठराविक काळानंतर त्याचा जून पाला हा काढून, ज्याच्याकरता आपल्याकडे काही लोक येऊन गेलेले आहेत, जे सोलर सिस्टीमवरती त्याचं डिहायड्रेशन करण्याचं एक अतिशय अल्प खर्चामध्ये होणारं ते सगळं आहे. याकरता सुद्धा एकही रुपया बाहेरचा आपल्याला आणायला लागणार नाही. तर आत्ताचा जो एक अतिशय सुरेख प्रकल्प नामदोशीने टाकलेला आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्याशिवाय तो सगळा पैसा त्याच कारणावरती खर्च होईल, कारण आपण इथिकली फार बांधलेलो आहोत या सगळ्या गोष्टीत. परंतु बाकीचा जो आपल्याकडे आत्ता निधी उपलब्ध आहे, तो एक 2-2.5 लाखाचा निधी असेल तो, त्याच्यातले कदाचित 50,000 कदाचित लाख रुपये फक्त या प्रकल्पाच्या करता आपल्याला लागतील. बाकी लागणारा पैसा स्वतंत्रपणे उभा केला जाईल. म्हणजे त्याच्याकरता सुद्धा फायनान्शियल लोड वसुंधरा संजीवनी मंडळावरती येणार नाही. पण वसुंधरा संजीवनीच्या शिरपेचामध्ये आणखीन एक चांगलं पीस त्याच्यामुळे तयार होईल आणि ग्रामीण आर्थिक परिवर्तन याच्याकरता त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तेव्हा या सगळ्याचा समग्र विचार करून आपण निर्णय घ्यायचा आहे. नंबर 3, परवा कलेक्टर जेव्हा माझी प्रकृती पाहायला आले होते, त्यावेळेला माळ पठार प्रकल्पाचा भागाचा संपूर्ण विकास करायचा या विषयावर माझं त्यांचं बोलणं झालं. ते त्या विचारांनी फार प्रभावित झालेले आहेत. सरकारी स्तरावरती ज्या प्रकारची मदत आर्थिक सहाय्यासकट करता येईल ती ते करायला तयार आहेत. त्याकरता आवश्यक असलेल्या सगळ्या पदाधिकारी आणि संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पण पुढच्या काही काळात ते लावणार आहेत. आपल्याला एक चांगलं आहे, या 3ऱ्या प्रकल्पाकरता वेळ भरपूर आपल्या हातात आहे, कारण ते दिवाळीनंतरच सगळं काम सुरू होणार आहे. आणि मी रोटरी गव्हर्नर बद्दल जवळ हा विषय काढलेला आहे आणि 1 जुलैपासून जे गव्हर्नर येणार आहेत त्यांच्या मार्फत बरं का फार मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे डिस्ट्रिक्टमधले रोटरी क्लब ते तिकडे वळवणार आहेत. त्याशिवाय त्यांचा डिस्ट्रिक्ट फंड आणखीन ग्लोबल फंड आणण्याकरता ते प्रयत्न करणार आहेत, ज्याच्यामधनं निधी हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सुटेल. याशिवाय श्री रविशंकरांची जी टीम आहे, ज्याच्याकरता मी आत्ता बँगलोरला जाऊन आलो, त्यांच्याकडनं आपल्याला चांगल्यापैकी निधी या प्रकल्पाकरता आणि मशिनरी उपलब्ध होईल. नाम फाउंडेशन आणि जैन फाउंडेशनशी सुद्धा या विषयावरती मी चर्चा करतोय आणि त्यांचा पण आपल्याला सगळा सपोर्ट मिळेल. सगळ्या ग्रामपंचायतींचं सगळं जे आहेत डिटेल्स ते हे गोळा करण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ते मोठ्या प्रमाणात पुढच्या काही काळामध्ये होईल. त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की स्थानिक सपोर्ट त्या ठिकाणी खूप जास्त चांगल्या प्रकारचा मिळेल असं आपल्या अनेक जणांना वाटतं, ग्रामीण कार्यकर्त्यांना वाटतं. संघ परिवारातली काही माणसं याकरता सगळ्या प्रकारचा सपोर्ट करायला तयार आहेत. आणि तिथे रिसोर्सेसच नाही आहेत, त्यामुळे कृत्रिम रिसोर्स तयार करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून एक तिथे भौगोलिक स्थिती अशी आहे की आज आपल्या ह्या 2 तालुक्यामध्ये सगळीकडे 3 इंचापासून 3 फूट 4 फुटापर्यंत कुठेतरी रॉक लागतो अशी परिस्थिती आहे. अगदी जिथे भात शेती होते तिथे सुद्धा 3 ते 4 फुटावरती खालती रॉक आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण माळ पठार हा काही मैलांचा भाग असा आहे की जो टंचाईग्रस्त आहे, अतिटंचाईग्रस्त आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, आदिवासी बहुल आहे, अल्पभूधारकांची संख्या जास्त आहे, भूमिहीन शेतमजुरांची संख्या जास्त आहे. हे सगळे विषय लक्षात घेतले तर श्रीमंताला अधिक श्रीमंत करण्यापेक्षा गरिबाला श्रीमंत करणं हे जे वसुंधराचं धोरण आहे आणि सबका साथ सबका विकास हे जे धोरण आहे, याशिवाय
ज्याला आपण लोकजागृती, लोकशिक्षण, लोकसहभाग असं आपण म्हणतो, ज्या बाबतीत आपण मधल्या काही काळामध्ये खरं म्हटलं तर पुरेसं काम केलेलं नाही, ते सगळं या भागामध्ये होईल, या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. पण एक प्रचंड मोठं परिवर्तन, जसं आपण खेवाऱ्याचा प्रकल्प हा एक मॉडेल प्रकल्प म्हणून तयार केला, तसा एखाद्या परिसराचा एक मॉडेल डेव्हलपमेंट सगळ्या अंगानी, अशा अंगानी ते असेल. या कृत्रिम तलावामध्ये 2 प्रकारचे तलाव असतील. जिथे शेत आहे त्या ठिकाणी तलाव करायचा, त्याला लायनिंग टाकायचं, म्हणजे त्याला शेततळ असं म्हणता येईल. आणि ज्या ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव, गाव तलावासारखे तलाव तयार करता येतील, त्या ठिकाणी लोकसहभागामधनं मोठ्या प्रमाणामध्ये हे तलाव तयार करायचे, ज्याच्यामधनं पाण्याचे साठे तयार होतील. शेततळी जी आहेत ती शेती करता ताबडतोब उपयोगी पडतील. सोरोसे सरांना या सगळ्या बाबतीत मी पुरेसं कन्सल्ट केलेलं आहे. आणि किती पाण्याचा साठा असेल तर किती एकर जमीन ओलिताखालती येते वगैरे, या सगळ्याची गणितं आता आपल्याकडे तयार आहेत. आणि जे तलाव आपण करणार आहोत याच्यामध्ये पर्क्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात, सीपेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल, हे गृहीत आहे. पण आपण जसं आजच्या पिढीचा विचार करतो तसं पुढच्या पिढ्यांचा विचार करायचा असेल तर हायड्रोलॉजिस्टच्या सांगण्याप्रमाणे ग्राउंड वॉटर टेबल इज ए सिरियस कन्सर्न. आणि त्यावरती मी पहिल्यापासून फार भर ठेवलेला आहे, हे तुम्हाला सगळ्या जणांना माहिती आहे. लेनार्डचं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि या लेनार्डमधनं 44 बोरवेल आणि 7 विहिरी आपण पुनरुज्जीवित केलेत. हे अभूतपूर्व यश आपल्याला या ठिकाणी रिपीट करता येऊ शकतं. तेव्हा अनेक तलाव, जसा पैसा उपलब्ध होईल, मशिनरी उपलब्ध होईल, लोकसहभाग होईल, त्याप्रमाणे अनेक गाव तलाव ज्याच्यामध्ये सीपेज होणंच अपेक्षित आहे, ग्राउंड वॉटर टेबल वाढणंच अपेक्षित आहे, तिथल्या बोरवेलना आणखी विहिरींना पाणी वाढवणं हाच त्याच्यातला उद्देश असेल. आणि जी शेततळी असतील त्याचा दुबार तिबार शेती करता उपयोग व्हावा अशी कल्पना असेल. या सगळ्यावरती पण पुरेसा विचार आणि लोकांशी चर्चा योग्य पद्धतीने माझी चालू आहे. याकरता सुद्धा आज असलेला वसुंधराकडचा एकही रुपया मला वापरायचा नाही. आणि आत्ता CSR फंडिंग आपल्याकडे जे येत आहे ते सगळंच सगळं फंडिंग हे चेकडॅम्स, आणखीन तुमचे रेन वॉटर हार्वेस्टिंग वरती जो आपण खर्च करतो तो तसाच चालू राहील. कारण तो फोकस आपण डिफोकस कधीच करणार नाही आहोत. म्हणजे ते 2 प्रायोरिटीचे विषय पूर्वी होते, आजही आहेत आणि पुढचे काही वर्ष तसेच चालू राहतील. कारण पुढचे काही वर्ष ते काम चालू राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे हा जो निधी CSR मधनं येतोय तो सगळ्याचा सगळा निधी हा चेकडॅम बांधणं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग वरतीच खर्च केला जाईल, याची पूर्ण खात्री मी तुम्हाला सगळ्या जणांना देतो. याच्या पुढे जाऊन आज मला एक अखिल भारतीय स्तरावरचे एक फार मोठे ज्याचा विजन आहे असं माझ्या लक्षात आलं, ज्यांच्याकडे खूप मोठी यंत्रणा आहे असं लक्षात आलं, ज्यांच्याकडे मोठा पदाधिकार आहे हे लक्षात आलं, ज्यांच्याकडनं सरकारी अनुदान आणण्याची क्षमता आहेत असे ग्रस्त आज येऊन त्यांच्याबरोबर एक मोठी भेट झाली आहे. आणि आपण जेवढे चेकडॅम बांधले त्या सगळ्या ठिकाणी पारंपरिक मत्स्यपालन आणि जेवढे आपण तलाव तयार केलेत त्या सगळ्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं मत्स्यपालन याकरता त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे, त्यांच्याकडे सोसायट्या आहेत, त्यांच्याकडे नियमांचं सगळं अभ्यास आहे. ऑलरेडी ते हे सगळं यशस्वीपणे करतायत. आणि त्यांनी आपल्याला मान्य असं केलंय की आमचं सगळं एक्सपर्टीज, पैसा, आमची यंत्रणा ही सगळी आम्ही तिथे वापरू. आणि या सगळ्यामधनं, या सगळ्या मोठ्या तलावांमधनं नवीन पद्धतीचं, आधुनिक पद्धतीचं मत्स्यपालन सुरू होईल. आणि जे बाकीचे सगळे आपले स्रोत आहेत त्या सगळ्या ठिकाणी पारंपरिक मत्स्यपालन सुरू होईल. याच्यामधनं ग्रामपंचायतीला पैसा मिळतो, जिल्हा प्रशासनाला पण पैसा मिळतो, स्थानिक रोजगारही तयार होईल, आणखीन तिथलं अर्थकारण बदलायला फार मोठी मदत होईल. फार जुनं माझं स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्याकरता विशे सरांनी सुरुवात केली होती. अशाच प्रकारचा एक प्रकल्प मुरबाड तालुक्यात चालू आहे, तिथे मी भेट देऊन आलोय. विराज घरत माझ्याबरोबर त्यावेळेला होता. आणि अशाच प्रकारचे आणखीन मल्टिपल प्रकल्प सुरू होतील. याच्याकरता सुद्धा आपल्याला मॅनपॉवर द्यायची नाहीये आणि फायनान्शियल पॉवर पण द्यायची नाहीये. हे सगळं
स्वतंत्रपणे ते उभं राहणार आहे. माझी सगळी स्वप्न, महत्वाकांक्षा आणि योजना मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. तुम्ही सगळेजण विचारी आहात, समर्थ आहात, योग्य विचार कराल असं मला वाटतं. मी असं सांगितलेलं आहे की सगळ्या सल्लागारांकरता, आणखीन सगळ्या डायरेक्टर्स करता एक त्याला काय म्हणू आपण, गुप्त मतदान पद्धतीचे कागद, आणि हे 4 जे प्रकल्प आहेत, या 4 प्रकल्पांना ज्यांना टिक मारायची असेल त्यांनी टिक मारा, ज्यांना फुली मारायची असेल फुली मारा, ज्याला संदिग्ध राहायचं असेल त्यांनी संदिग्ध राहा. पण ते जर का भरून दिलेत तर आपण लोकशाही पद्धतीने काम करणारी संस्था आहोत. मला असं वाटतं जो निर्णय या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये होईल तो पाळायला मी बांधील आहे आणि त्याप्रमाणे आपण ते करू. जर तुमच्या सगळ्यांचं अनुमती असेल तर या 4 प्रकल्पामुळे आज वसुंधराचे जे नाव वॉटर कन्झर्वेशनमुळे झालं आहे, याच्या काही पटीमध्ये वसुंधराचं नाव या जगामध्ये दुमदुमावं असं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्याची माझी जिद्द आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो, त्याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणू नका. या सगळ्याला जर संमती असेल तर हे सर्व काम हे वसुंधराच्या नावानीच होईल. पण याकरता जर विरोध असेल तर मला स्वतंत्र संस्था जन्माला घालून या 4 गोष्टी कराव्या लागतील. बॉल मी तुमच्या कोर्टात टाकलाय. तुमच्या सगळ्यांवरती माझा विश्वास आहे. आणखीन या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.